जिथे सत्य तिथे आम्ही. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहता आहात तुफान न्यूज, जिथे सत्य तिथे आम्ही. मुंबईतील वाकोला परिसरातील डॉमिनोज पिझ्झा या दुकानाविरोधात स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित दुकानासमोर दररोज मोठ्या प्रमाणात डिलिव्हरी गाड्या रस्त्यावर उभ्या केल्या जातात. स्थानिकांचा आरोप आहे की तब्बल 25 ते 30 गाड्या एकाच वेळी रस्त्यावर पार्क केल्या जात असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. रहिवाशांचे म्हणणे आहे की या गाड्यांमुळे सामान्य नागरिकांना स्वतःची वाहने पार्क करणे कठीण झाले असून रस्ता कायम अडवला जात आहे. याशिवाय दुकानाच्या बाहेरच चार्जिंग पॉइंट बसवून डिलिव्हरी गाड्यांची चार्जिंग सुरू असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे सार्वजनिक रस्त्यावर अशी चार्जिंग व्यवस्था करण्यासाठी संबंधितांकडे कोणती अधिकृत परवानगी आहे का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. स्थानिक नागरिकांनी गंभीर आरोप करत सांगितले की जेव्हा या विषयावर दुकान व्यवस्थापनाला विचारणा केली जाते तेव्हा आम्ही ट्रॅफिक पोलीस आणि पोलिसांना हप्ता देतो, आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही, अशा प्रकारची भाषा वापरली जाते. या कथित वक्तव्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांनी प्रशासन, ट्रॅफिक विभाग आणि महानगरपालिकेकडे मागणी केली आहे की या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ चौकशी करून सार्वजनिक रस्त्याचा गैरवापर थांबवावा. तसेच रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंग आणि चार्जिंग व्यवस्था असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी. आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की मुंबईतील सार्वजनिक रस्ते हे सामान्य नागरिकांसाठी आहेत की काही व्यावसायिकांनी स्वतःच्या मालकीसारखे वापरण्यासाठी? प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे. ही बातमी तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच ताज्या, खऱ्या आणि निर्भीड बातम्यांसाठी तुफान न्यूज सोबत कायम जोडलेले रहा. जिथे सत्य तिथे आम्ही.